रीरूट. लेखक राजन पोळ. अभिवाचन दत्ता सरदेशमुख. रीरूट. नक्की समजत नाही, पण हल्ली खूपच कंटाळा येऊ लागलाय. रिटायर झाल्यानंतर सुरुवातीची काही वर्ष जुन्या मित्रमैत्रिणींना भेटणं, इकडं तिकडं भटकंती करणं, आवडीची गाणी ऐकणं, अधूनमधून नाटक सिनेमा एन्जॉय करणं, यात कशी गेली समजलंच नाही. त्यानंतर मात्र दिवस मोठा वाटू लागला. मग मॉर्निंग वॉक, घरातली कामं, बाहेरची स्वच्छता आणि जमेल तसं बागकाम इत्यादीमध्ये मी मन रमवू लागलो. पण कुठं माशी शिंकली कळलंच नाही. पडल्याचं निमित्त झालं आणि सगळंच बदलून गेलं. अंगात कुठून आळस शिरला पत्ताच लागला नाही. थकवा जाणवू लागला. कशातच मन लागेनासं झालं. काहीसं एकटं एकटं वाटू लागलं. पहिल्यासारखा उत्साह जोम राहिलाच नाही. कालचा, आजचा आणि उद्याचा दिवस सारखाच वाटू लागला. प्रत्येक कृती यांत्रिक बनत चालली. आजूबाजूची सगळी दुनिया मजेत असताना माझ्याच वाट्याला हे काय यावं याचा विचार करताना माझं माझ्या बायकोकडे लक्ष केलं. ती अगदीच टवटवीत आणि फ्रेश दिसत होती. 24 तास तिचा उत्साह ओसंडून वाहत असायचा. नातवंडात ती अशी काही रमायची की त्यांच्यापेक्षा तिचंच हसणं, गाणं आणि नाचणं जास्त व्हायचं. शेजारचा कार्यक्रम, मग ते हळदी कुंकू असो किंवा लग्न, ओटी भरण असो किंवा बारसं, तिच्या सहभागाशिवाय पूर्ण होतच नव्हतं. इतकंच काय, कॉलनीतले गौरी गणपती, नवरात्र, दांडिया हे सगळं काही करताना तिला रात्र कमी पडायची. खरं तर तिच्यापेक्षा केवळ 2 वर्षांनीच मी मोठा होतो. तरी पण तिच्यात आणि माझ्यात इतका कसा काय फरक असू शकतो हे मोठं कोडच होतं. यामागं ओल्ड एज या फॅक्टरचा दुरान्वयानंही संबंध येत नव्हता याची मला खात्री होती. कारण बायकोच्यात आणि माझ्यात वयाचं तसं फारसं अंतर नव्हतंच. शिवाय माझी प्रकृती अगदीच ॲथलेटिक नसली तरी 4 चौघांसारखी सुदृढ नक्कीच होती. सुदैवानं अजून तरी BP, शुगर यासारख्या मित्रांची चाहूल लागलेली नव्हती. तरीही हल्ली कशातच मन लागत नव्हतं. ही गोष्ट मात्र खरी होती. इतकंच काय, पूर्वीसारखं थोडंसं वावडं खाण्याची किंवा पिण्याची इच्छाही होत नव्हती. थोडक्यात वयाचा प्रश्न नव्हताच. तब्येतही तशी ठीकच होती. तरीही असं उदास, निरुत्साही आणि मरगळल्यासारखं का वाटतंय हा संशोधनाचा विषय बनून राहिला होता. मग म्हटलं एखाद्या डॉक्टरकडे जावं. गेलोही, पण त्यांना भलतंच काहीतरी सांगितलं. म्हणे माझी ही लक्षणं सायकोटिप्रोजिया किंवा अशाच काहीशा गंभीर रोगाशी साम्यभाव दाखवतात. अर्थात डॉक्टर काय म्हणाले ते मला काहीच समजलं नव्हतं. पण घरच्यांच्या दबावाखाली काउन्सिलिंग, मेडिसिन यात बराच पैसा आणि वेळ खर्च केला. मात्र त्यातून काहीच निष्पन्न झालं नाही. त्यामुळंच मला नक्की काय होतंय हे समजून न आल्यामुळं खूपच काळजी वाटू लागली. कॉन्फिडन्सलेस असं वाटू लागलं. दाढी न करताच बाथरूमला जाताना टॉवेल विसरणं, माझी समजून मुलाची अंडरवेअर घालणं, भाजी मंडईत गाडी नक्की कुठं पार्क केली आहे हे न समजणं, असं वारंवार घडू लागलं. खूप विचार केला आणि मग लक्षात आलं काहीतरी नक्कीच चुकलेलं आहे. कॉलेजमध्ये असताना मित्रमैत्रिणीत रमणारा, कथाकविता करणारा, समाजसेवेची आवड असणारा माझ्यातला हरहुन्नरी मी नोकरी आणि लग्नानंतर संसाराचा गाडा हाकताना दुनियादारीच्या दुष्ट चक्रव्यूहात कुठंतरी हरवून गेलेला होता. तरुणपणी स्वीकारलेले सारे छंद मार्ग केव्हाच दृष्टीआड झाले होते. त्यातल्या एखाद्या मार्गावर थोडीशी जरी वहिवाट ठेवली असती तरी आत्ताच्या कंटाळवाण्या परिस्थितीला सामोरं जावं लागलं नसतं. पण आता झालेल्या चुका पुन्हा पुन्हा अवगाळून काहीच उपयोग नव्हता, हेही खरंच होतं. मग असंच एकदा ठरवलं, चला एक दिवस सगळे पाश तोडूया, सगळं काही विसरूया आणि थोडंसं रुमानी होत मनसोक्त उन्हाळ भटकंती करूया. मग घरी कुणालाही न सांगता हळूच माझी जुनी मारुती काढली, पेट्रोल टाकी फुल्ल केली, खिशातलं पैशाचं पाकिट चेक केलं, ATM कार्ड घेतल्याची खात्री केली आणि गाडी स्टार्ट केली.
आता गाव कधीच मागं पडलं होतं. दुपारची वेळ झाली होती. नक्की कुठं आलो होतो माहीत नव्हतं, पण समोरच एक डिसेंट गार्डन रेस्टॉरंट दिसत होतं. गर्द झाडीत गाडी पार्क करून बिनधास्त आत शिरलो. चमचमीत, चटपटीत, चरचरीत, सामिष वगैरे जे काही उपलब्ध होतं त्याचा यथेच्छ आस्वाद घेतला. 1-2 आईस्क्रीम रिचवली आणि पानटपरीवर येऊन मस्तपैकी सिगार शिलगावली. सहज घड्याळात लक्ष गेलं. बापरे, सायंकाळचे 4 वाजत होते. इतक्यात बायकोचाच फोन वाजला. अहो कुठं आहात, इतका उशीर, आणि सांगायची वगैरे काही पद्धत आहे की नाही? अचानक झालेल्या या नेमक्या हल्लाबोलामुळं मी थोडासा बिथरलो. तरीही धाडस करून तिला सांगितलं, हे काय इथंच आहे, येतोय, तासाभरात घरीच येतोय. आता मात्र पंचायत झाली होती. गावापासून आपण किती दूर आलेलो आहोत आणि नेमकं कुठं आहोत याची काहीच कल्पना येत नव्हती. आलेला मार्ग, जायचा मार्ग, लांबचा मार्ग, जवळचा मार्ग, नेमकं कोणत्या मार्गानं परत जायचं काहीच सुचत नव्हतं. मग पटकन गाडीत बसून इंजिन स्टार्ट केलं आणि मोबाईलवरचा गुगल रोड मॅप ऑन केला. ओके, आता काहीच काळजी नव्हती. खरं तर येताना नुसतंच भटकायचं होतं, कोणतंही डेस्टिनेशन नव्हतं. पण आता मंजिल मालूम थी, म्हणजे घराचं लोकेशन माहीत होतं. सिर्फ गूगल को फॉलो करना था और सफर काटना था. पण गंमत अशी झाली की कधीकधी गूगल काय सांगतोय हे ध्यानी न आल्यामुळं मी भलतीकडेच वळायचो. कधी काम चालू, रस्ता बंद हा बोर्ड पाहून गाडीसह गुगलही तिथंच ठपकायचं. मग मी मनातल्या मनात अगदी शेलकी हसडून रागानं उजव्या किंवा डाव्या बाजूला गाडी वळवायचो. पण याच्यावर गुगलवरची गोड आवाजाची निवेदिका बिलकुल रागवायची नाही. त्याच मधुर आवाजात ती पुन्हा परतीच्या मार्गाचं रिरूट सादर करायची. असं करता करता मी जवळच्या रस्त्यानं अगदी अर्ध्या तासातच चक्क घराच्या गेटपाशी येऊन थडकलो. आणि त्याच वेळी मला माझ्या कंटाळ्यावरचं रामबाण उत्तर मिळालं, रूट. खरं तर कार चालवतानाच ते माझ्या लक्षात आलं होतं. मी कार चालवत असताना गुगलवरची स्वर्गीय स्वरमाधुर्यात चिंब झालेली निवेदिका मला इनडायरेक्टली सांगत होती, प्रिय मित्रा, काळजी करू नकोस, तू फक्त तुझं डेस्टिनेशन ठरव. मग तू कितीही चुकीची वळणं घेतलीस, कितीही वेळा रस्ता चुकलास, कुठंही भरकटलास तरी हरकत नाही. मी तुझ्यावर अजिबात रागावणार नाही. पण तुला वचन देते की तुझ्या इच्छित स्थळी मी नक्की पोहोचवेन. मित्रहो, आपल्या जीवनाचं हे असंच आहे. पाठीमागं वळून पाहिलं की झालेल्या चुका, चुकलेले मार्ग पटकन नजरेसमोर येतात. पण गुगलची स्वरलता भूतकाळाची आणि चुकलेल्या वळणांची चर्चा न करता अपेक्षित डेस्टिनेशनला भिडणाऱ्या रस्त्याचा मॅप पुन्हा पुन्हा रिरूट करत असते. अगदी तसंच झालं गेलं विसरून आपण स्वतःलाच रिरूट करत राहिलो तर मला वाटतं जीवनपटलावरच्या इंद्रधनुत पुन्हा पुन्हा रंग भरायला कोणतीच हरकत राहणार नाही. तुम्ही हत्तीची गोष्ट ऐकली आहे का? हो, नक्कीच ऐकली असेल. तरी पण आणखी एकदा नव्यानं ऐकूया. एका राजाकडे एक हत्ती होता. राजाला तो अतिशय प्रिय होता. प्रत्येक युद्धाच्या प्रसंगी तो हत्ती राजाबरोबर असायचा. काही काळानंतर निसर्ग नियमाप्रमाणे हत्ती म्हातारा होतो. मग राजा त्याला युद्धभूमीवर सोबत घेत नाही. त्यामुळं हत्ती उदास राहू लागतो. चालता चालता एकदा हत्तीचे पाय चिखलात रुततात. काही सैनिक धावतच येऊन राजाच्या लाडक्या हत्तीला बाहेर काढायचा प्रयत्न करतात. पण आत्मविश्वास गमावून बसलेला हत्ती जागचा हालत नाही. मग कुणाला तरी कल्पना सुचते. युद्धभूमीवरची तुतारी अशी काही वाजवली जाते की हत्ती अंगातली सगळी मरगळ झटकून एका झटक्यात चिखलातून बाहेर येतो. मित्रहो, निवृत्तीनंतर बऱ्याच जणांची अवस्था या हत्तीसारखीच होते. मग चला तर कुणीतरी तुतारी वाजवेल याची प्रतीक्षा न करता आपणच ती स्वप्राणानं फुंकूया. आनंदाचं डेस्टिनेशन पक्क करूया. झालं गेलं विसरून जाऊया. रस्ता पुन्हा रिरूट करूया आणि आनंदमार्गी होऊया. सर्व ज्येष्ठांना सविनय समर्पित केलेलं हे लेखन राजन पोळ यांचं होतं.
यांचा मोबाईल नंबर 7588264328. अभिवाचन दत्ता सरदेशमुख 8329730186.